माझी ही फेवरेट साडी, कारण ही 10वीची साडी आहे माझ्या. साडीवर झालं त्यांना पण आवडली आणि मला पण आवडली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आशा करते तुम्ही सगळे मजेत आणि आनंदात असाल, कारण आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे. आणि आज मी तुम्हाला माझ्या घरातल्या साड्याचं कलेक्शन दाखवणार आहे. काही जुन्या साड्या आहेत, काही आता नवीन घेतलेल्या आहेत. आता 3 वर्षामध्ये ना मी जेवढ्या पण साड्या खरेदी केल्यात ना ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक साड्यांची एक स्टोरी आहे, एक हे आहे, कधी घेतली आहे, कशासाठी घेतली आहे, ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही स्किप नका करू. तर व्हिडिओ खूप चांगला होणार आहे. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तर प्लीज सांभाळून घ्या, कारण घरामध्ये माझी मुलगी झोपली आणि मी फॅन बंद नाही करू शकत आहे, कारण बाहेर इतकं भयानक ऊन पडलं आहे ना, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. तर सुरुवात करूया या साडीपासून. तर ही साडी ना माझ्या लग्नाची आहे. मी तुम्हाला दाखवते कशी आहे. याच्या मस्त अशी पूर्ण डिझाईन आहे. लग्नातली साडी म्हणजे जरा हॅवीच असते ना, पण इतकी पण हॅवी नाही आहे, नॉर्मलची साडी आहे आणि इतकी सुंदर दिसते अंगावर घातल्याच्यानंतर. तिचा कलर आणि ते एकदम म्हणजे खूप छान कलर आहे. आणि ही म्हणजे मला लग्नात घेतलेली आहे. तर ही साडी माझ्या मम्मीने घेतलेली. मला ते 7व्या महिन्यात ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम असतो ना, तेव्हा मी गावी गेलते, तेव्हा मला मम्मीने ही साडी घेतलेली. आणि खूप सुंदर आहे, काठपदरच आहे. म्हणजे माझ्याकडनं जास्तीच्या काठपदरच साड्यात, नॉर्मल साड्याच नाही भेटणार तुम्हाला. ती पण खूप सुंदर आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि घातल्याच्यानंतर पण इतकी सुंदर चोपते ना, म्हणजे अशी साडी तुम्ही घेऊ शकता. आणि माझ्याकडे जेवढे पण साड्या असतील त्याच्या रिलेटेड मला जेवढ्या पण ऑनलाईन साड्या दिसतील ना, त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली टॅग करेल, तुम्ही जाऊन तिथून घेऊ शकता. तर ही साडी ना मला माझ्या सासूबाईंनी घेतलेली. तर त्या कुठेतरी बाहेर गेलेल्या आणि त्यांना पण एक साडी घेऊन आलेल्या होत्या, आणि तेव्हाच माझ्यासाठी पण ही साडी घेऊन आलेल्या. तर ही पण काठपदर आहे. तशी मला एवढी खास आवडत नाही ही साडी, कारण काठपदर साड्या इतक्या झाल्यात आणि हिचं सूत ना एकदम असं सटकं आहे, म्हणजे अंगावर राहतच नाही, कुठून पण अचानक सटकू शकते अशी साडी आहे. तशी साडी छान आहे, पण सुतामुळे फक्त मला आवडत नाही, त्यामुळे मी एकदा का दोनदाच वेअर केले. ज्या साड्या मी वेअर केल्यात त्याचे फोटो मी बाजूला टाकेल, तुम्ही बघा त्या साड्या कशा दिसतात अंगावर. आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत. खास स्टोरी आहे, आम्ही ना बनारसला गेलेलो आणि तेव्हा मला ही साडी खूप आवडलेली. याच्यामध्ये एक ब्लॅक कलर पण तिथं आर्टिकल म्हणजे ठेवलेला होता, आणि मला हा कलर खूप आवडला. इतका सुंदर दिसत होता ना, तिथं इतक्या लाईटी वगैरे होत्या, आणि त्याच्यामध्ये हा कलर ना, त्याच्यावर असे छोटे छोटे डायमंड आहेत ना, ते इतके सुंदर दिसत होते. आणि कसं तिथं माझ्या नवऱ्याचं आणि सासूबाईचं म्हणणं होतं की मी साडी नको घ्यायला, याच्याऐवजी दुसरी साडी घ्यायला, पण मला ही इतकी आवडलेली ना, तुम्हाला साडी दाखवते बघा. इतकी सुंदर आहे बघा, बघू शकतो, इतकी सुंदर आहे. घातल्याच्यानंतर खूप सुंदर दिसते. आणि तशी मी साडी खूप वेळा वेअर केली, खरंच खूप छान वाटत होते. आणि आम्ही बनारसमध्ये घेतलेली ही साडी आणि मला खूप आवडली. आता ही नेटची साडी आहे. ही ना माझ्या मामाच्या मुलीने मला दिली, कारण तिला ना कोणतरी घेतली होती, म्हणजे ती कुठेतरी बाहेर गेलेली आणि तिला ही साडी भेटलेली, पण तिला ना प्रॉब्लेम झाला, म्हणजे तिला आवडली नाही किंवा याच्यावरचं काहीतरी भेटलं नाही तिला, म्हणून ती म्हणली, मी ह्या यात्रेला गेली ना तेव्हा तिने मला ही साडी देऊन टाकली. म्हणजे तू तिकडे वापरू शकतो, तिकडे जमेल तुला वापरायला. आणि पूर्ण नेटची साडी ना खूप सुंदर आहे. आणि मग तेव्हा तिने मला हे दिले. तर आता मी समोरच्या कॅमेऱ्याने शूट करते, म्हणून थोडंसं डल दिसतंय. तर ह्या सगळ्या साड्या अप्रतिम आहेत आणि एकदम उठव कलरमध्ये आहेत. तर थोडंसं तर ह्या पण साडीची एक स्टोरी आहे, सेम त्याच कलरमध्ये. ही पण बनारसमध्येच घेतली, पण आम्ही जेव्हा पहिल्या दुकानामध्ये साडी बघायला गेलो ना, असं म्हणत होते की बनारसच्या साड्या खूप फेमस आहेत. तर आम्ही पहिल्यांदा गेलो ना बघायला, तर ही साडी असा एकच होता त्यांच्याकडे, म्हणजे एकच पॅटर्न होता. आणि आम्ही खूप त्यांना शोधायला पण लावले, पण भेटलेच नाही. पण नंतर ही साडी मला पण आवडली आणि आमच्या सासूबाईंना पण आवडली. कसं आहे, पण मोठ्यांचं मन नाही तोडू शकत ना, मग मी ही त्यांना घ्यायला लावली. त्याने 1, 2, 3 वेळा वेअर केली आणि त्यांना नाही जमली, म्हणजे जास्त फुगत वगैरे होती, त्यांना चोपून घालायला येत नव्हती. तर त्यांनी ही मला देऊन टाकली. आणि ही पण खूप छान साडी आहे. तर बस 2-3 वेळा वेअर केल्यामुळे थोडासा हलका कलर झाला तिचा. तर अप्रतिम साडी आहे ही. आता ही साडी ना माझ्या मामाने घेतली मला. आता यात्रेला गेलते ना तेव्हा घेतले. तशी ही साडी ऑनलाईन 550-600 रुपयापर्यंत भेटून जाते, पण दुकानात घेतल्यामुळे ना ही साडी मला 800 का 700 रुपयाला भेटली. आणि असा हिचा कलर आहे, छान दिसतो आहे, डायमंड वर्क आहे आणि एकदम हलकी. हिचं कापड वगैरे खूप हलकं आहे. घातल्याच्यानंतर इतकी चोपते ना, इतकी सुंदर दिसते. तुम्हाला लांबून मीचं पूर्ण साडी दाखवते. पण एक स्टोरी आहे. आता माझ्या लग्नाला ना 4थं वर्ष लागलं आहे. तर ना गेल्या पहिलं वर्ष मी संक्रांतीला माझी स्वतः साडी घेतलेली. दुसऱ्या संक्रांतीला मी माझ्या नवऱ्याने साडी घेतलेली मला.
आणि ते म्हणजे इथं ना कसं मुंबईमध्ये सगळे लोक ना संक्रांती वगैरे ब्लॅक साडीच घालतात. मग माझं पण म्हणणं होतं की मला पण ब्लॅकच साडी घालायची. मग मी त्यांना ब्लॅक साडी घ्यायला लावली. तर ही माझी म्हणजे माझ्या नवऱ्याने घेतलेली पहिली संक्रांतीची साडी. तर ही साडी पण मला लग्नातच घेतलेली आहे. पण असे आम्ही 2 घेतलेल्या सेम, एक मला आणि एक सासूबाईंना. तर दोघींना सेम घेतलेला. त्यांना पण म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की दोघींनी सेम घ्यायला पाहिजे. तर हिरव्या कलरची साडी पूर्ण हिरवी आहे. मी तुम्हाला साडी दाखवते पहिली. खूप सुंदर साडी आहे, पण काठपदर आहे आणि जास्त चोपत नाही आहे. तशी ही साडी जास्त करून फक्त 2-3 वेळेस घातली असेल, पण त्यांनी ती साडी अनेक वेळ. तर ही साडी ना एकदम नॉर्मल आहे आणि एकदम सिंपल आहे. तर ही साडी कधी घेतलेली माहिती आहे का, म्हणजे आमचं लग्न झाल्याच्या नंतर आम्ही रिसेप्शन ठेवलेलं आणि जे कोणी पण आम्हाला काही घेऊन येतील म्हणजे लोक आमच्या रिसेप्शनला आलेले काही भेटवस्तू वगैरे घेऊन, त्यांना मी गिफ्ट करण्यासाठी ह्या साड्या घेतलेल्या आणि आठवण म्हणून आम्हाला पण आम्ही एक साडी ठेवलेली. तशा या साड्या खूप छान आहेत आणि खूप सुंदर पण दिसतात. तशी मी साडी 2-4 वेळा वेअर केली आहे, पण या साडीवरचे फोटो आहेत की नाही माझ्याकडे तर मला ह्या साडीची स्टोरी ना खरंच खूप खास आहे. आता ते कसं मी सांगते, मी जेव्हा 10वीला होते ना, तर तेव्हा म्हणजे नेटची साडी आमच्या घरी नव्हतीच. म्हणजे माझ्या मम्मीला पण नव्हती आणि म्हणजे आजूबाजूला कोणाला होती का नव्हती काय माहिती. आणि आमच्याकडे कोणी साड्या घालतं कधी सण वगैरेला. तर मी पप्पाला म्हटलं ना मला नेटची साडी घ्यायची आहे. आणि आमच्यापासून चांगलं दुकान जिथं भेटतं ना तिथं आम्ही साडी घ्यायला गेलो आणि पप्पाने मला ही तेव्हा नेटची साडी 10वीमध्ये 1200 रुपयाची नेटची साडी घेतलेली आणि त्यावर मला 2 डझन बांगड्या पण घेतलेल्या मॅचिंग. आणि ही माझ्या पप्पाने घेतलेली साडी मला आणि माझी फेवरेट साडी आहे. म्हणजे इतकी सुंदर आहे ना, घातल्यावर खूप 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 छान दिसते. इतकी सुंदर साडी ही. तर सगळ्या साड्यात माझी ही फेवरेट साडी, कारण ही 10वीची साडी आहे. आणि ही साडी ना, ही व्हाईट कलरची साडी ही मला खूप आवडली आणि ही मी ऑनलाईन घेतलेली आहे. तसं ही साडी ना म्हणजे काहीतरी 550 रुपयाची आहे आणि ही साडी मी महाशिवरात्रीला घेतली. म्हणजे मी कधी महाशिवरात्रीला साडी वगैरे काही घेत नाही. फक्त मी म्हणजे संक्रांत, गुढीपाडवा आणि वट सावित्री पौर्णिमा बस ह्या 3 सणांना साड्या घेते. तसं मी ह्यावेळेस ठरवले की मी साडी नाही घेणार आहे, पण बघू. पण ह्या सणांना नवीन साड्या असतात म्हणूनच घ्यावी लागते, कारण हा सण स्पेशल सण आहे. आता ही साडी ना माझ्या दुसऱ्या संक्रांतीची म्हणजे ही या वर्षीच्या संक्रांतीची 2026मधली संक्रांतीची साडी ही माझी. ती पण माझ्या नवऱ्याने गिफ्ट केली आहे मला. तर झालं असं की आम्ही 2-3 साड्या पाहिलेल्या मला पसंत पडत नव्हती आणि शेवटी आमचं दोघांचं एकमत ह्या साडीवर झालं. तसं आमच्या दोघांचं कधी एकमत होत नाही कोणत्या गोष्टी. साडीची पण एक स्टोरी. आता ही माझ्या मम्मीने घेतलेली मला. ती म्हणजे आमच्या गावामध्ये ना तिने जाऊन एक साडी घेऊन आली तिला, पण तिला म्हणजे आवडलीच नाही. त्यानंतर ती 2 वेळेस गेली, 2 वेळेस चेंज करून पण आली तरी तिला आवडली नाही. मग तिला म्हटलं की मीच येते तुझ्यासोबत, मी घेते, माझ्यासाठी घेते पण साडी. ती म्हणली हा चालेल चल. मग मी गेले तिच्यासोबत आणि ही सुंदरशी साडी घेऊन आली आणि इतकी सुंदर साडी ही म्हणजे तेव्हाच घेतलेली. म्हणजे झाले असतील 4-5 वर्ष झालीच आता या साडीला घेऊन आणि अजून पण जशी घेतली तशीच आहे आणि खूप अप्रतिम साडी आहे आणि तिचा कलर मला जास्त आवडतो. चोपते पण घातल्यावर छानपैकी दिसते पण एक नंबर. तरी तुम्हाला साडी दाखवते. तर हेच होतं माझ्या आगळ्या वेगळ्या मस्त ब्युटिफुल साड्याचं कलेक्शन जे मी तुमच्यासोबत शेअर केलं. तसं खूप दिवस झालं तर मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण तसा टाईमच नाही भेटला. लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी खूप खूप छान घेऊन येणार आहे. म्हणजे आमच्या घरी काहीतरी येणार आहे, कोणीतरी एक मेंबर येणार आहे आणि तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. पण त्याआधी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि तुम्ही अशा गोष्टींमध्ये इंटरेस्टेड असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सरप्राईजसोबत. चालेल.